श्लोक दुसरा. अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनं दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्. अर्थ: अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, चहाडी न करणे, भूतदया, अलोलुपता, मृदुता, वाईट कर्म करण्याची लज्जा आणि चंचलपणा नसणे. विवरण: अहिंसा आपल्याकडून दुसऱ्या कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ न देणे म्हणजे अहिंसा. अहिंसा यज्ञाचे मुख्य अंग आहे. अहिंसा ही सभ्यतेची परमावधी आहे. जो समाज अहिंसेचे पालन करतो तो अधिकच सभ्य म्हटला जातो. 13व्या अध्यायात ज्ञानदेवांनी अहिंसेवर सविस्तर विवेचन केलेले आहे. थोडक्यात भूतमात्रावर दया करणे, कोणाला शारीरिक, मानसिक, अगर शाब्दिक म्हणजे वाचिक त्रास न देणे, यालाच अहिंसा असे म्हटले जाते. सत्य. सत्य म्हणजेच परमेश्वर. परमेश्वराचे नाव सत्य असेच आहे. सत्य हे दैवी संपत्तीचा आधार आहे. तो विश्वाचा आश्रय आहे. सत्याचे पालनासाठी आपले सर्वस्व पणाला लावायला लागते. कारण सत्याचे पालन झाले नाही तर कोणाचीच व कोणतीच उन्नती होत नाही. सत्यपालन हेच धर्मपालन आहे. याचे अभावी आत्मघात होतो. आत्मोन्नतीसाठी सत्यपालन गरजेचे असते. आपला स्वार्थ व अभिमान यांचा त्याग करून फक्त दुसऱ्याचे हिताचे दृष्टीने जसे ऐकले, पाहिले, वाचले, समजले त्यापेक्षा अधिक किंवा न्यून न करता जसेच्या तसे प्रिय शब्दात सांगणे म्हणजेच सत्य. तसेच सत्यस्वरूप परमात्माची प्राप्ती हा एक उद्देश साधकाचा असेल तर त्याचेकडून मन, वाणी आणि क्रिया याद्वारे होणारे सर्व व्यवहार सुद्धा सत्यच असतात. त्यात सर्वांच्या हिताचा विचार असतो. आपले वैचारिक विश्व सत्याच्या प्रकाशाने उजळायला लागते. अक्रोध. दुसऱ्याचे अनिष्ट करण्यासाठी अंतःकरणात जी जलनात्मक वृत्ती उत्पन्न होते तो क्रोध. या उलट दुसऱ्याने आपले अनिष्ट केले, अगर चिंतले तरी ज्याचे चित्त शांत असते तो अक्रोध. क्रोधामुळे हिंसा घडते. काम विफल झाला की क्रोध उत्पन्न होतो. अक्रोधावरच अहिंसेची सिद्धी अवलंबून असते. सभ्यता प्राप्त करण्याचे साधन अक्रोध हेच आहे असे भगवंत सांगत आहेत. त्याग. स्वार्थी भोगांचा संग न करणे म्हणजे त्याग. त्याग म्हणजे कर्मफलाचा त्याग. यामध्ये फलभोगाबद्दल जी अनासक्ती असते तीच त्यागाचे साधन सुद्धा आहे. या त्याग भावनेने निर्लोभता प्राप्त होते. तसेच अलोलुपत्व, अपैशुन, अक्रोध आणि अहिंसा सिद्ध होण्यासाठी त्यागाची अत्यंत गरज आहे असे भगवंत सांगत आहेत. माणसाच्या आत्मोन्नतीसाठी त्याग हा अत्यंत महत्त्वाचे असे साधन आहे. खरा त्याग देहाची अहंता किंवा प्रेम यातच आहे. अपैशुन. चहाडी करणे म्हणजे पिशुनता. एखाद्याची गुप्त गोष्ट दुष्ट भावनेने दुसऱ्यापर्यंत पोचविणे व स्वतःचा लाभ करून घेणे हे चहाडीचे खरे स्वरूप आहे. अशा गोष्टीमुळे अशांतता निर्माण होते. अपैशुनम म्हणजे कोणाचे दोष न पाहणे, कोणाचे वर्म न काढणे. यासाठी माणसाचे मनात थोरपणाच लागतो. व्यक्तीच्या किंवा घटनेच्या अंतरंगात डोकावता आले तर त्याबद्दलची दोषदृष्टी नाहीशी होते. त्याला सर्वतोपरी मदत करावीशी वाटते. एखादा अडचणीत सापडला तर त्याला चटकन मदत करण्याची तयारी असणे हे अपैशुनम आहे. दया भूतेषु. प्राणीमात्रांवर दया म्हणजेच भूतदया होय. भूतदया हे विश्वसेवेचे खरे स्वरूप आहे. दुसऱ्याचे दुःख पाहून ते दुःख दूर करावे अशा भावनेला दया असे म्हणतात. दुसऱ्याचे दुःख दूर करण्यासाठी स्वतःला त्रास झाला तरी तो आनंदाने सहन करण्याची वृत्ती म्हणजे दया. सामान्य माणसे आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल दया दाखवतात, पण संतांचे तसे नसते. ते सर्व भूतहिते रताः असेच असतात. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की दया करणे जे
पुत्रासी तेची दासा आणिक दासी. अलोलुपत्व. निर्लोभ वृत्तीलाच अलोलुपत्व असे म्हणतात. लोभाचा त्याग म्हणजे अलोलुपत्व. विषय भोगाबद्दल अलिप्त किंवा उदासीन असणे हे अलोलुपत्वाचे लक्षण आहे. यासाठी सूर्याचे उदाहरण सांगता येते. मार्द. अंतःकरणाची कोमलता, यामुळे हिंसा, क्रौर्य, द्रोह होऊ शकत नाही. मृदूपणाचे वृत्तीने अनेक वेळा आसुरी वृत्ती किंवा वाईट भावना शांत होण्यास याने मदत होते. ही कोमलता वृत्ती फक्त जिवंत प्राणीमात्राबाबत असत नाही, तर पाने, फुले, कळ्या, वनस्पती व इतर अनेक गोष्टीबद्दल सुद्धा व्यक्त होते. ह्री म्हणजे लज्जा. वाईट कर्म करण्याबद्दल वाईट विचार अंतःकरणात आल्यास लाज वाटली पाहिजे. यामुळे माणूस वाईट कर्मापासून दूर राहतो, कारण यामुळेच माणूस पापाचरणापासून दूर राहतो. अशा प्रकारची लज्जाशीलता श्रेष्ठ चारित्र्याचे लक्षण आहे. श्रेष्ठ काय, सर्वोत्तम काय याची पूर्ण जाणीव असून सामान्य किंवा क्षुद्र अवस्थेत राहावे लागल्याने मनोमन होणारी कुचंबणा किंवा अपमानाची जाणीव ही खरी लज्जा आहे. देहाच्या रूपाने नावरूपाला येणे यापेक्षा अधिक लाजिरवाणे दुसरे काहीच नाही असे भगवंत सांगतायत. आणि अशावेळी शरीराचा उबग येणे ही लज्जा आहे. सत्पुरुषांना अशा प्रकारची लज्जा वाटते असे ज्ञानदेव सांगतात. अचापल्य म्हणजे मन आणि प्राण यांचे नियमन केल्याने 10ही इंद्रिये दुबळी होण्याची अवस्था. दुबळी होण्याची म्हणजे त्यांची आपापल्या ज्या काही वृत्ती आहेत, सगळ्या गोष्टी हवं असण्याच्या, त्या कमी होत जातात. चपलता म्हणजे चंचलता, कोणत्याही एका जागी एका विचारावर स्थिर न राहणे. या उलट अचपलता म्हणजे आपल्या योग्य विचारांवर व त्यानुसार घडणाऱ्या प्रत्येक कृतीचे बाबतीत आपण ठाम राहणे. कोणतीही सिद्धी किंवा यशप्राप्तीसाठी या गुणांची आवश्यकता असते. परमार्थात तर याची फार गरज असते. तसेच ऐहिक जीवनात सुद्धा स्थिरतेची अत्यंत गरज आहे असे भगवंत सांगत आहेत. आणि यानंतर पुढील श्लोकातही काही दैवी गुणांचा उल्लेख भगवंत करीत आहेत. ते आपण 3ऱ्या श्लोकात पाहूया. इथे थांबूया.